हॅलो वॉरियर्स. MPSC गट क जाहिरातीबद्दल आयोगाचं नोटिफिकेशन आलं आणि त्याच्यातली सगळ्यात मोठी अपडेट ही होती की तलाठ ही भरती जी होणार आहे ती MPSC कडून होते. ग्रुप सी मध्ये त्या जागा ऍड करण्यात आलेल्या आहेत आणि परीक्षा 25 ऑक्टोबरला होणार आहे. आता मुलांचं ठीक आहे की जे MPSC च्या आधीपासून तयारी करतायत, ग्रुप सी ला फोकस करतायत, पण एक मोठा वर्ग आहे जो सरळ सेवेची तयारी करत होता, फक्त तलाठी भरती फोकस करत होता. त्यांच्यासाठी आता सगळंच काही बदलले. म्हणजे एक नवीन पॅटर्न, एकतर पूर्व परीक्षेचा पेपर, त्याच्यानंतर 2 पेपर जे आहेत ते मुख्य परीक्षेचे, आणि या सगळ्यामध्ये त्यांचा एक गोंधळ, त्यांचा एक कन्सर्न लक्षात आला की आम्ही इतक्या कमी दिवसांमध्ये MPSC ची तयारी कशी करू, तलाठी भरतीची तयारी कशी करू. म्हणजे आमच्याकडे तर फार कमी वेळ आहे, कारण सिलेबस मध्ये पण बराचसा भाग बदलतोय, पेपरचा पॅटर्न बदलतोय. मी तुम्हाला खात्री देऊ शकते की या लेक्चरच्या शेवटपर्यंत तुम्हाला इतक्या गोष्टी क्लिअर होतील की हे लेक्चर झाल्यानंतर कुठल्याही प्रकारची वायफळ चर्चा न करता तुम्ही अभ्यासाला बसलेले असाल. त्यामुळे विश्वास ठेवून हे लेक्चर पहा, आणि जर तुम्ही पहिल्यांदाच या चॅनलवरती आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सो सगळ्यात पहिली गोष्ट, ज्यावेळेला आपण तलाठी भरती आता MPSC कडे आली आहे, तर आपल्याला म्हणजे जो काही विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ आहे, जी मुलं सरळ सेवेची तयारी करत होती त्यांच्यामध्ये असणारा जो गोंधळ आहे ना, त्याच्या पाठीमागची मुख्य कारण जर आपण पाहिली तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे अभ्यासक्रम चेंज झाला. बरोबर, म्हणजे आम्ही मराठी इंग्लिश करत होतो, GK करत होतो, त्याच्यानंतर मॅथ्स रिझनिंग करत होतो, पण आता डिरेक्टली आम्हाला पूर्व परीक्षेचा पेपर 7 विषय देण्यात आले, त्याच्यानंतर मुख्य परीक्षेला 2 पेपर, हे सगळं करायचं आहे. सो पहिल्यांदाच कन्फ्युजन इथूनच सुरू झालंय. म्हणजे अभ्यासक्रम तर आहे, प्लस जे परीक्षेचे टप्पे आहेत, पूर्व प्लस मुख्य परीक्षा, एकूण 3 पेपर, तेही MPSC लेवलचे. त्याच्यानंतर आता जी स्पर्धा आहे, ही स्पर्धा आमची फक्त सरळ सेवेच्या मुलांसोबत नसून त्या MPSC च्या विद्यार्थ्यांसोबत आहे, जे मागचे कितीतरी वर्ष MPSC ची तयारी करतात. मे बी त्यांचे रिझल्ट आलेले नाही आहेत, मे बी त्यांनी मुख्य परीक्षा दिलेली आहे, काही काही तर असेही असतील की जे ऑलरेडी पोस्ट होल्डर आहेत. यांच्यासोबत आता आम्हाला कम्पीट करायचं आहे. त्याच्यानंतर पॅटर्न चेंज होतोय कम्प्लिटली, नवीन पॅटर्न सोबत जुळवून घ्यायचं. त्याच्यानंतर निगेटिव्ह मार्किंग जे आहे याची आम्हाला सवय नाहीये, निगेटिव्ह मार्किंग येणार आहे, आणि मग हे सगळं कसं टॅकल करायचं. आणि त्याहूनही सगळ्यात महत्वाचं, बरं हे सगळं आम्ही केलंही असतं, पण त्याहूनही महत्वाचा मुद्दा असा आहे की आमच्याकडे वेळ खूप कमी आहे. म्हणजे काही विद्यार्थी तर म्हणतात 2-2.5 महिन्यात तयारी कशी करायची, जवळपास 90 दिवस आहेत तुमच्याकडे शिल्लक, म्हणजे 3 महिने आहेत. मग या 3 महिन्यांमध्ये हा नवीन पॅटर्न समजून घ्यायचा. मी तर असेही विद्यार्थी पाहिले जे ऑलरेडी MPSC करणार आहेत, ते तर डायरेक्ट म्हणतात सरळ सेवावाले तुम्ही आता इकडे येऊ नका, तलाठीला विसरून जा, तुमची काही डाळ इकडे शिजणार नाही. म्हणजे तुम्हाला पावला पावलांवरती डिमोटिवेट करणारे लोक पण भेटणार आहेत, त्यांचाही सामना तुम्हाला करायचा. प्लस तुम्ही सक्सेस स्टोरीज पेक्षा फेल्युअर स्टोरीज खूप ऐकणार आहात MPSC च्या बाबतीत. ते आहे, MPSC चा पेपर एवढा अवघड जातो, हे आधीपासूनची भीती आहे. म्हणजे खूप सगळे मेंटल बॅटल जे आहेत, मानसिक युद्ध जी आहेत, ती तुम्हाला इथे लढावी लागणार आहेत, आणि प्लस तुमची तयारी पण करावी लागणार आहे. जर हे सगळं होत असेल, फक्त 5 गोष्टी सांगते, त्या इतक्या लक्षपूर्वक ऐका आणि फॉलो करायला सुरुवात करा की जरी तुम्ही पहिल्यांदाच MPSC ची परीक्षा देत असाल तरी सुद्धा तुम्ही पोस्ट मिळवू शकाल, इतका कॉन्फिडन्स तुमच्याकडे असायला पाहिजे, आणि तो येईल सुद्धा जर मी जे बोलतेय ते तुम्ही शांतपणे ऐकलं तर. सगळ्यात पहिली गोष्ट, हे ऐकल्या ऐकल्या जे तुम्ही पॅनिक होताय, जे तुम्ही घाबरून जाताय, ते थोडंसं टाळा. पॅनिक होऊ नका, घाबरून जाऊ नका, कारण ज्या वेळेला तुम्ही घाबरताय, ज्यावेळेला तुम्ही पॅनिक होताय, तिथेच तुम्ही स्पर्धेतून बाहेर पडलाय. कारण ज्यावेळेला आपण पॅनिक मोड मध्ये जातोय तर आपला मेंदू कामच नाही करत आहे. तुमचं डोकं तुम्हाला सांगूच नाही शकत की तुम्ही पुढची स्टेप काय घ्यायला पाहिजे, तुम्ही काय अभ्यास करायला पाहिजे, स्ट्रॅटेजी कशी आखायला पाहिजे, स्टडी प्लॅन कसा करायला पाहिजे, ऍक्च्युली सगळा स्टडी प्लॅन जो आहे तो इम्प्लिमेंट कसा करायला पाहिजे, बुक्स कुठले घेऊ, सिलेबस कसा समजून घेऊ, PYQ कसे करू, इथपर्यंत तुम्ही पोहोचणारच नाही. तुम्ही फक्त त्या पॅनिक मोड मध्येच अडकून राहाल की ही एक्झाम MPSC कडे गेली आणि आता माझं काय खरं नाही, खूप मोठी स्पर्धा आहे आणि माझं काय खरं नाही, ऑलरेडी अभ्यास करणारी मुलं आहेत आणि मला काही जमणार नाही, मी कधी MPSC चा अभ्यास केलेला नाही, आता माझं काय होणार नाही. जर या सिच्युएशन मध्ये अडकून पडाल तर फार कठीण होईल. याच्यातून बाहेर पडा. बाहेर कसं पडायचं, जर तुम्हाला या सिच्युएशन मधून, या टेन्शन मधून बाहेर पडायचं असेल तर सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट करा म्हणजे स्वीकारा, एक्सेप्ट करा ही गोष्ट
की एमपीएससीची परीक्षा तलाठी भरतीची जी परीक्षा आहे ती एमपीएससी घेणार आहे. एकदा तुमच्या माइंडनी तुमच्या ब्रेननी हे एक्सेप्ट केलं की तुमचा ब्रेन पुढचा विचार करायला लागेल की हा ठीक आहे, एक्झाम घेतली जाणार आहे एमपीएससी कडून, मग मला काय करावं लागेल. पण जोपर्यंत तुम्ही याच पॅनिक मोडमध्ये अडकून पडाल की बापरे एमपीएससी एक्झाम घेणार आहे, बापरे आता सिलेबस बदलला, बापरे आता निगेटिव्ह मार्किंग आहे, बापरे एमपीएससीचा पेपर एवढा अवघड असतो, हे करत बसाल तर तुम्ही कधीच पुढचं एक पाऊल उचलू शकणार नाही. तुम्हाला मी जे बोलते ते पटतंय का, हे मान्य आहे का तुम्हाला की तुम्ही खरंच अशा एका लूपमध्ये अडकलाय की तिथून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला आधी स्वीकारणं गरजेचं आहे की हे असं असं झालेलं आहे. ज्यावेळेला आपण सिच्युएशन स्वीकारतो ना त्यावेळेला आपल्यासाठी खूप दारं जी आहेत ती खुली होतात, पण आपण स्वीकारायलाच तयार नसतो. त्याच्यामुळे हे असं का झालं, मग असंच झालं, माझ्या बाबतीतच का झालं, या सगळ्या गोष्टींमध्ये आपण अडकून पडतो, नशिबाला दोष देतो, सिस्टीमला दोष देतो. पण ज्यावेळेला तुम्ही स्वीकारतात त्यावेळेला तुमचा मेंदू हा विचार करायला लागतो की हा हे असं झालेलं आहे, पुढे काय. ठीक आहे, त्याच्यामुळे हे स्वीकारणं फार गरजेचं आहे. मग पहिल्यांदा काय करायला, आता हे झाल्यानंतर आयोगाचा ग्रुप सी चा सिलेबस काय आहे हे समजून घ्या. कारण ज्यावेळेला तुम्हाला सिलेबस समजेल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की अरे अच्छा, मी ज्याला इतकं कठीण समजत होतो, मला ज्या गोष्टीची फार भीती वाटत होती, हे तर तितकं अवघड नाहीये. मी इतिहास आधीच अभ्यासलेला आहे, मी भूगोलही आधीच अभ्यासलेला आहे, मुख्य परीक्षेचा ज्या गोष्टीचा फार बाऊ होतोय पेपर 1 ची बऱ्यापैकी तयारी मी आधीच केलेली आहे. कारण मी मराठी व्याकरण अभ्यासलंय, इंग्लिश व्याकरण अभ्यासलंय. आता जर हे तुमच्या डोक्यात असेल की एमपीएससीचा पेपर फार अवघड असतो आणि सरळ सेवेचा फार सोपा असतो, तर लक्षात घ्या की मराठी व्याकरणचे तुम्ही सरळ सेवेसाठी अभ्यासलेलं असेल म्हणजे जर तुम्ही शब्दांच्या जाती 8 अभ्यासत असाल, एमपीएससीला पण 8च आहेत. जर थोडे क्वेश्चन्स डीपवाले येत असतील तर मला आणखी थोडी तयारी करावी लागेल, इतकंच. तुम्ही जेवढं या गोष्टीला सॉफ्टली हँडल कराल तितकी ती गोष्ट तुम्हाला इझी वाटेल, इंटरेस्टिंग वाटेल आणि तुमचे यशस्वी होण्याचे चान्सेस वाढतील. भूल थापांना बळी पडू नका, बाकीचे जे लोक तुम्हाला डिमोटिवेट करतील त्याला बळी पडू नका. मला सांगा, जर एक एमपीएससी वाला विद्यार्थी आहे जो 4 वर्ष झाला धडपडतोय, त्याला एकही पोस्ट मिळालेली नाहीये, तलाठी भरती त्याच्या नशिबाने आलीये, आता त्याला जर इकडे पोस्ट मिळणार असेल किंवा त्याला जर असं वाटत असेल की यावेळेला माझं होऊन जाईल, तो तुम्हाला का सपोर्ट करेल ना. तो का म्हणेल चल नाही नाही अरे भावा होऊन जातं, चल सोपं आहे काय, तो का म्हणेल, नाही म्हणणार तो. म्हणजे त्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू पण समजून घ्या ना, तो त्याच्या ठिकाणी कदाचित बरोबर असेल. तुम्ही कुठल्या गोष्टींना बळी पडायचं हा तुमचा डिसिजन असेल. तुम्ही काय करायचं पुढे. मग एमपीएससीने घेतलीये हे एक्सेप्ट करायला मला 1 वर्ष घालवायचंय का, पुढच्या वर्षी किती जागा येतील हे मला माहिती नाहीये, पुढच्या वर्षी येतील की नाही हेही मला माहिती नाहीये, एक्झाम कधी होईल माहिती नाहीये, बरं ऑफलाईन होईल की ऑनलाईन होईल हेही माहिती नाहीये. मग मी फक्त कोणीतरी XYZ काहीतरी म्हणतंय म्हणून त्या विचारांमध्ये गुंतून पडणं हे किती योग्य आहे. मला माझा रस्ता माहिती पाहिजे ना. मान्य आहे की तुमचं कॉम्पिटिशन आहे यांच्यासोबत, कॉम्पिटिशन मध्ये ती मुलं आहेत एमपीएससीची तुमच्यासोबत, पण ऍट द एंड ऑफ द डे तुम्हाला फायनली काय सिद्ध करायचं की तुम्ही कट ऑफ पार करू शकता की नाही. बरोबर आहे ना. म्हणजे जी लाखो मुलं आहेत तसंही तुम्ही लाखोंच्या स्पर्धेतच उतरणार होतात आधी सुद्धा, आणि तुमच्या बरोबरचे लाखो जे आहेत ते आता या स्पर्धेत येतात. यू नेव्हर नो की एमपीएससीची मुलं पण घाबरलेली असतील ना की सरळ सेवेची मुलं इकडे यायला लागली. सो पहिल्यांदा तर हे कंपॅरिझनच बंद करा की मी सरळ सेवा करतोय आणि हा एमपीएससी करतोय म्हणजे आमच्यात फार मोठा डिफरन्स आहे. तुमच्यात काहीही डिफरन्स नाहीये. अभ्यास पद्धती वेगळी होती, मे बी सिलेबस वेगळा होता, क्वेश्चन पेपरचा पॅटर्न वेगळा होता, तो थोडासा चेंज झालाय. तुम्हाला स्वीकारायचं, त्याच्यावरती काम करायचं आणि मला यशस्वी व्हायचंय. स्वतःला इतकं स्मूथली समजवा, आणि हे गरजेचं आहे, ही काळाची गरज आहे. जर नसेल तर तुम्ही फक्त रडत बसाल आणि दुसरा कोणीतरी पोस्ट घेऊन जाईल. आणि जर तरीही तुम्हाला आता कॉन्फिडन्स येत नसेल की माझं होईल, किंवा तरीही जर तुम्हाला भीती वाटत असेल, एक प्रश्न प्रामाणिकपणे स्वतःला विचारा आणि त्या प्रश्नाचं उत्तर मला कमेंटमध्ये द्या. तुम्हाला 100% या गोष्टीची खात्री आहे का की आतापर्यंत ज्या मुलांनी सरळ सेवा केलेली आहे, ज्यांनी सरळ सेवेतून तलाठी भरती होणार म्हणून तयारी केलेली आहे, त्यातला एकही विद्यार्थी तलाठी भरती एमपीएससी कडे आली म्हणून क्वालिफाय होणार नाही? आहे का खात्री तुम्हाला? नाही देऊ शकत तुम्ही खात्री. कितीतरी असतील जे सरळ सेवेतून करतात, एमपीएससी कडे आले, अभ्यास केले, पोस्ट घेऊन गेले. आणि जर तो कोणीतरी एक घेऊ शकतो तर मी सुद्धा घेऊच शकतो, हा विश्वास फक्त स्वतःमध्ये बाळगा. क्लिअर? आता सिलेबस समजून घ्यायचा, त्याच्यानंतर एमपीएससीचा पॅटर्न काय आहे तो समजून घ्या. म्हणजे
मला आधी जे काही 100 मार्कचं म्हणजे 100 प्रश्न जे आहेत इथे येणारे माझ्या ग्रुप सीच्या पेपरसाठी, तलाठीच्या पेपरसाठी, हे 100 प्रश्न मला कुठून कसे येत आहेत हे समजून घ्या. कुठल्या स्वरूपामध्ये प्रश्न विचारले जातात. म्हणजे आतापर्यंत मला फक्त वन लाइनर क्वेश्चन्सची सवय असेल, तर ज्यावेळेला मल्टी लाइनर क्वेश्चन येईल तर त्याला कसं टॅकल करायचं असतं, किंवा हे कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, मग याच्यासाठी काही मला वेगळं अभ्यासावं लागतंय का, याच्यासाठीची बुकलिस्ट काय असेल हे मला पाहून घ्यायचंय. बरं, मी जर एखादी बुकलिस्ट पाहिलीच आणि जर मी ते पुस्तक घेतलं तर ते अख्खच्या अख्खं पुस्तक वाचणं मला गरजेचं आहे का, की त्याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट टॉपिक आहेत तेवढेच मी केलं तरी इनफ आहे. या सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि लक्षात ठेवा, ऑलमोस्ट जे आत्ता हजारोंच्या बॅचेस मध्ये विकलं जातंय ना, ऑलमोस्ट सगळा कंटेंट मी फ्री मध्ये अवेलेबल केला आणि तोही आत्ताच्या एक्झामसाठी. वॉरियर स्पिरिट ग्रुप सी 2026 म्हणून एक प्लेलिस्ट आहे किंवा कोर्स आहे युट्यूबला, आपला वॉरियर ऑफिसर युट्यूब चॅनलवरती. तिथे मी ऑलमोस्ट तुम्हाला आता फक्त इकॉनॉमिक्स बाकी आहे आणि करंट अफेअर्स, ऑलमोस्ट सगळ्या विषयांचा प्लॅन दिलाय तुम्हाला, स्टडी प्लॅन दिलाय, स्ट्रॅटेजी दिली, इतिहास सारखा विषय कसा लक्षात ठेवायचा ते दिले, सायन्सची सुरुवात कुठून करायची हे एवढं सगळं फ्री मध्ये दिलंय. मी असे लोक पाहिलेत की टीचर लोक त्यांचा कोर्स विकताना हे सांगतायत, बुकलिस्ट तुम्हाला कोर्समध्ये मिळेल, इथे नाही मिळणार. कुठलं पुस्तक वाचायचं कोर्समध्ये सांगेन, इथे नाही सांगणार. म्हणजे त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला पैसे मोजावे लागतील. इथे तुम्हाला बुकलिस्टच नाही, डेली स्टडी टार्गेट डे वाईज अरेंज करून दिले. पहिल्या दिवशी हे वाचा, दुसऱ्या दिवशी ते वाचा, तिसऱ्या दिवशी हे वाचा, रिव्हिजन कधी करा, टेस्ट कधी सोडवा, कुठल्या पद्धतीने करा, एवढं सगळं दिलंय. पण तुम्हाला त्याची किंमतच नाहीये. जे खूप लोक आहेत मी पाहिले की त्यांना व्हॅल्यू नाहीये त्या गोष्टीची. आणि मग खूप स्टुडंट असे होते की म्हणजे मी आधीच अनाऊन्स केलं होतं की मी ग्रुप सी साठी कुठलंही चॅलेंज किंवा कुठलीही पेड बॅच घेणार नाहीये. मग खूप विद्यार्थी फोर्स करायला लागले, नाही मॅम घ्या, मग आमचं होऊन जातं वगैरे. सो मे बी त्यांनाही असं वाटत असेल की ज्यावेळेला आम्ही काही पैसे इन्व्हेस्ट केले तर आम्ही सिरियसली करू. आणि नाईलाजाने मला ती बॅच म्हणजे जी मी परत कॅन्सल पण करणार होते ऍक्च्युली, कारण अनाऊन्स करायच्या लेक्चरमध्ये ती मला अनाऊन्स नाही करता आली, लेक्चरच नाही झालं आणि मी कॅन्सलचा विचार केला, पण तोपर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांनी परचेस केली होती. तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू काय आहे या गोष्टीकडे पाहण्याचा हा फार मॅटर करतो. तुम्ही पुस्तकांकडे कसं पाहताय, तुम्ही सिलेबसकडे कसं पाहताय, पेपरच्या पॅटर्नकडे कसं पाहताय, आणि त्याच्या पुढे जाऊन इथे तुम्हाला क्वेश्चन्स कसे विचारले जातात, जे मी आता पॅटर्न मध्ये बोलले तेच, आणि मला पीवायक्यूचा अभ्यास कसा करायचा आहे हे तुम्हाला इथे समजून घेणं गरजेचं आहे. दुसरा एक महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे एमपीएससी ला काय अपेक्षित आहे हे मला कळलं पाहिजे. एक मेन डिफरन्स सांगू का, जर हा प्रवास तुमच्यासाठी नवीन असेल तर, की जेव्हा तुम्ही सरळ सेवेची परीक्षा देताय, सरळ सेवेमध्ये फरक हा आहे की तुम्हाला किती जास्त येतंय हे इम्पॉर्टंट आहे. का माहितीये, कारण जेवढा जास्त स्कोर येईल तेवढे तुमच्या सिलेक्शनचे चान्सेस वाढतात. पण एमपीएससी कडे काय माहिती का, मला जे येत नाहीये, म्हणजे मला एखादा प्रश्न आहे त्याचं उत्तर मला येत नाहीये, हे मला स्वीकारता येतंय का, मी याचा स्वीकार करू शकत आहे का. आणि हे का म्हणते मी, एमपीएससीचा सिलेबस पहा, गणित बुद्धिमत्तेचा सिलेबस पहा. बुद्धिमत्तामध्ये तर त्यांनी अचूक म्हणजे तुम्ही किती उमेदवार किती कमी वेळात अचूकपणे विचार करू शकतो इतकंच दिले त्याच्यामध्ये. आणि एमपीएससीला निगेटिव्ह मार्किंग असायचं कारण काय, हेच आहे की तुम्हाला ज्यावेळेला क्वेश्चन पेपर हातात येतोय त्यावेळेला तुम्ही किती ऍटिट्यूड दाखवताय, हे मला येतंय बाबा, नाही आलं तरी माझ्या ढगात गोळ्या लागतील, हे करताय, की नाही येते हा प्रश्न मी हा स्किप करायला पाहिजे हे मान्य करताय आणि पुढच्या प्रश्नाला शांतपणे हँडल करताय. काही मुलं इतकं इगोवरती घेतात, 2 प्रश्न अवघड आले, बापरे पेपर अवघड आहे, इतकं घाबरून जातात की पुढे अगदी सोपातला सोपा प्रश्न 4थी-5वीच्या मुलाला उत्तर येईल इतका सोपा जरी प्रश्न असेल स्टेट बोर्ड मधला तरी तो चुकवून येतात. हे कळलं पाहिजे तुम्हाला आणि हेच एमपीएससीला अपेक्षित आहे. ठीक आहे, मग आता या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील. ह्या 3 गोष्टी, हे 3 टप्पे जे आहेत ते तुम्हाला पार करायचे आहेत. मग सिलेबस पहिल्यांदा तर पॅनिक होऊ नका, दुसरी गोष्ट एक्सेप्ट करा जे झाले ते, देन समजून घ्या सिलेबस काय आहे, पॅटर्न काय आहे, क्वेश्चन्स कसे येतात, पीवायक्यू अनालिसिस कसं करायचं, एमपीएससी ला काय अपेक्षित आहे हे सगळं समजून घ्या. त्याच्यानंतर येते चौथी गोष्ट, हा खरा तुमच्या अभ्यासाचा म्हणजे तुम्हाला जर पोस्ट मिळवायची असेल, एमपीएससीची एक्झाम क्रॅक करायची असेल तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा ठरतो
ट्रिक्स आणि टेक्निक्स जे आहेत ते शिका. का? कारण याच्याशिवाय पर्याय नाहीये. म्हणजे इथे तुम्हाला कोणी म्हणणार नाही की बाबा तुझ्याकडे 100 प्रश्न आहेत तर तू 2 तास घे आणि पेपर सोडव. नाही, 100 प्रश्न आहेत, मला फक्त 60 मिनिट आहेत, याच्यामध्ये मला मॅनेज करायचं आहे. म्हणजे जर माझ्यासमोर एक प्रश्न येत असेल जो वन लाईनर नाहीये, एका प्रश्नामध्ये मला प्रश्न वाचायचा आहे, 4 विधानं वाचायचे, त्याचे 4 पर्याय वाचायचे, विचार करायचा आणि योग्य उत्तर द्यायचं. आणि याच्यासाठी मला वेळ किती मिळणार आहे? 30-35 सेकंड. मग एवढं सगळं मी करू शकेन का? त्याच्यासाठी काही ट्रिक्स अँड टेक्निक्स असतील तर ते मला समजून घ्यायचे आहेत. एलिमिनेशन मेथड काय आहे, उत्तर माहिती नसताना उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं, 3 ऑप्शन नाहीयेत, एकच ऑप्शन आहे, याच्यानुसार कसं पोहोचायचं, हे मला करता येते का, हे फार इम्पॉर्टंट आहे आणि ते तुम्हाला जमायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची 5वी गोष्ट ज्याच्याशिवाय तुम्ही पास होऊच शकत नाही ती म्हणजे मेहनतीची तयारी ठेवा. कारण जर मेहनतीची तयारी नसेल तर तुमचं काहीच होऊ शकत नाही. ठीक आहे, बाहेर थोडं साऊंड येत असेल तर थोडं इग्नोर करा, मी जे बोलते त्याच्याकडे लक्ष द्या. ठीक आहे. आणि जर आता या सगळ्या कन्फ्युजन मधून तुम्ही आता इथपर्यंत मेहनत करायची तयारी असेल तर एक गोष्ट सांगते, ऑलरेडी जे मी आता बोलले वॉरियर स्पिरिट म्हणून एक कोर्स मिळेल, तिथे मी सगळे स्टडी टार्गेट वगैरे दिलेले आहेत. आणि जे काही मग एलिमिनेशन मेथड असते, उत्तरापर्यंत पोहोचणे, या ज्या सगळ्या मेथड आहेत त्या जर पाहिजे असतील तर मला कमेंट करून तसं सांगा की मॅम टिप्स द्या. म्हणजे फक्त टिप्स इतकं जरी तुम्ही लिहिलं तरी मला समजेल की तुम्ही कशाबद्दल बोलताय. सो ते जे ट्रिक्स अँड टेक्निक्स आहेत ते प्रत्येक व्हिडिओनुसार, म्हणजे जर मी एलिमिनेशन मेथड तुमच्यासोबत शेअर करत असेल तर मी काही क्वेश्चन्स घेईन आणि तुम्हाला सांगेन की इथे एलिमिनेशन मेथडनी म्हणजे ज्या उत्तराला 2 मिनिटं तुम्हाला लागू शकतात ते तुम्ही अगदी 10-15 सेकंडमध्ये कसं काढू शकता. म्हणजे हे जे मला 60 मिनिटांमध्ये करायचे ते मी कसं करू शकेन. या ट्रिक्स अँड टेक्निक्स तुमच्यासोबत मी शेअर करेन पुढच्या व्हिडिओज मधून. पण त्याच्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, टिप्स असं लिहावं लागेल. आणि तरी जर तुम्हाला हार्ड वाटत असेल की मला ऍक्च्युली हा प्लॅन फॉलो करायचा आहे पण मला समजत नाहीये की मी कसं फॉलो करू, तुम्ही ऑलरेडी जर बेसिक वाचलेलं असेल, इतिहास, राज्यघटना, भूगोल हे सगळं जर बेसिकली तुम्ही अभ्यासलेलं असेल तर 90 डेज चॅलेंजचा एक कोर्स मी घेत आहे, वॉरियर ऑफिसर ऍप वरती आहे, मेंटरशिप प्रोग्राम आहे. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर डे वाईज तुम्हाला स्टडी प्लॅन पण मिळेल, स्टडी टार्गेट मिळतील आणि बाकीच्या गोष्टी मी इथे दिलेल्या आहेत. बाकी लेक्चर्स मध्ये ते मी सांगितलेले, त्यामुळे मी आता हे परत परत सांगत नाही. याच्यासाठी लॉन्च ऑफर 999 आहे. आय थिंक 26 जुलैला हे सुरू होते, तर 26 जुलैपासून ही फी जी आहे ती 1299 इतकी होईल. ठीक आहे, तोपर्यंत ही फी एवढी आहे. सो आता तुम्हाला डिसाईड करायचं आहे की तुम्हाला नेमकं तुमच्या लाईफमध्ये काय हवंय आणि कशा पद्धतीने तुम्ही ते अचीव करायचा विचार करताय. घाबरून जाताय, पॅनिक होऊन तिथेच थांबताय, की जे आहे ते स्वीकारताय आणि मी लढायला तयार आहे म्हणून पूर्ण क्षमतेने लढताय. निर्णय तुमचा आहे, कारण आयुष्य तुमचं बदलणार आहे. आयुष्य तुमचं बदलणार आहे तर मेहनत तुम्हालाच घ्यावी लागणार आहे. बाकी जर तुम्हाला मी आत्ता जे काही सांगितलं किंवा आजच्या लेक्चरमध्ये म्हणजे या लेक्चरमधले पॉइंट्स पाहिल्यानंतर जर तुम्हाला असं वाटत असेल की हा एक प्लॅटफॉर्म आहे वॉरियर ऑफिसर नावाचा की जो मला हेल्प करू शकतो ग्रो होण्यासाठी, जो मला हेल्प करू शकतो एक्झाम मध्ये चांगलं परफॉर्म करण्यासाठी, जो मला ग्रो करू शकतो माझ्या स्वप्नापर्यंतच्या प्रवासामध्ये तिथं पोहोचण्यासाठी, तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कमेंट करून हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला की नाही हेही मला सांगा. आणि असेच व्हिडिओज पाहायचे असतील तर नोटिफिकेशन जे आहे ते सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे जेव्हा पण नेक्स्ट लेक्चर येईल तेव्हा तुमच्यापर्यंत अपडेट सगळ्यात पहिल्यांदा येईल. बाकी तुमच्या ज्या शंका असतील त्या कमेंट करून विचारा, मी रिप्लाय करण्याचा नक्की प्रयत्न करेन. भेटूयात लवकरच आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.